डोंबिवली आणि मुलुंड घाटकोपर कुर्ला दादर भायखला या स्थानकांवर थांबेल. अबे साले रोहिणी सकाळ सकाळी कुठे चालली? कळेल आता तुम्हाला ह्याच व्हिडिओ मध्ये कळेल वाटतं. घंटी चाय पी रहा है अपना और मला तू नाश्ता दिसतोय भाई. द नेक्स्ट डे किधर काय जाणार? हॅलो गाईज, हॅलो. हा आम्ही आलोय रिटर्न काल म्हणजे आम्ही सकाळी आलो होतो आणि आम्ही दिवसभर फक्त झोपलोय कारण आमची झोप तिकडे होत नव्हती आणि बॉडी एकदम जड झाली होती. त्याच्यामुळे आम्ही दिवसभर झोपून काढलाय फक्त. सो आम्हाला काल काही व्हिडिओ बनवायला जमलं नाही. तर बोलला आज आम्ही सगळं जे जे पॉईंट्स आमचे सांगायचे राहिले होते ते सगळे कव्हर करतो. स्टार्टिंग आम्ही फर्स्ट डे पासूनच सांगतोय ना. फर्स्ट डे पासून सांगतो. आम्ही काय केलं, आम्ही म्हणजे आपण काय केलं की आपण सगळ्यात पहिलं गेलो कुठे, स्टेशनला उतरलो. बाहेर आहेत ना इलेक्ट्रिक सायकल तिकडे खूप फेमस आहेत. म्हणजे तिकडे मी सायकल बोललो, ओ माय बॅड. सायकल कारण की तिचा आवाजच काय येत नव्हता, काहीच होत नव्हतं. त्याच्यामुळे मला असं वाटलं की ती सायकल काय नाही, अचानक कसं त्या डोक्यात आलं. बट ऑटो तिकडे 4 सीटर असतात खाली. असंच म्हणजे तिकडे पण मोस्टली मुंबई सारखंच आहे. मुंबई नाही बोलू शकत, उल्हासनगर बोलू शकतो. मला तर प्रॉपर उल्हासनगरची आठवण येत होती. मी फिरतून असं गल्ल्या ते उल्हासनगरच्याच होत्या. आम्ही ऍक्च्युली मंदिर बघायला गेलो. मंदिर बघून आलोय आम्ही. आता उद्या आम्हाला डायरेक्ट जायचंय दर्शनला. आता भूलभुलैयामध्ये फसलो. हा ऍक्च्युली आता जरा भुलभुलैयासारखं झालंय. तर गल्ली आहे ना. फुल उल्हासनगर, ओनली उल्हासनगर सेम. हा, उल्हासनगर सारखे वाईब येते इकडनं. हॉटेल आमचं कुठे होतं तेच आम्हाला आता आठवत नाहीये. आम्ही मॅप लावून चाललोय. सतीशने एक स्मार्ट काम केलं होतं. हॉटेलच्या खालूनच त्याने करंट लोकेशन दोघांना पाठवून ठेवलेला. तेरा भाई डिरेक्ट ऑटो केली. ते एक अभिषेक नावाचा एक चांगला एकदम ऑटोवाला भेटला. एकदम म्हणजे माझा मित्रच झाला तो. त्याचा नंबर वगैरे पण घेऊन ठेवलाय. जर तुम्हाला लागेल तर मी त्याचा नंबर आहे ना, काय असतं ते खाली डिस्क्रिप्शन. तो एकदम जेन्युइन होता. असं म्हणजे लुटण्यासाठी असं वगैरे काही नाही. ते एकदम जेन्युइनली त्याने आम्हाला हेल्प केली. आम्हाला लिटरली रूम भेटेपर्यंत तो आम्हाला हेल्प करत. हॉटेलवरती पोहोचल्यानंतर लिटरली आम्ही तिथे ट्रेनच्या प्रवासाने थकलेलो वगैरे. गरम पाणी होतं मस्तपैकी. आंघोळ वगैरे केली. आंघोळ वगैरे करून आम्ही रात्री काहीतरी 2 का सव्वा दोनला तिथून हॉटेलवरून निघालो. 3:30 वाजलेत आता. ब्रो काय 3:30? आंघोळ केली का तू? केली. लाईन बघा केवढी आहे. इथे जाऊ दे. बस मारुतीचं कसं आहे, जर तुम्हाला बस मारुती हवी असेल ना तर तुम्हाला रात्री 2 किंवा 2:30 वाजता जाऊन तिथे लाईन लावावं लागेल. ती मंदिराच्या बाहेर लागते एकदम लांब लचक. जेव्हा तुम्ही म्हणजे बस मारुतीची लाईन लावताय सकाळी इथून गेल्यानंतर 2:30 वाजता, तर आतमध्ये एंट्री कधी भेटते माहितीये का? 4:20 एंट्री भेटते आतमध्ये. आणि ते सोडल्यानंतर आहे ना लिटरली पूर्ण जेवढं पण वरांड्याला काय बोलतात तो काय असतं ते पूर्ण मंदिर म्हणजे सराउंडिंग. पूर्ण सराउंडिंग पूर्ण मंदिर असं गोल फिरून लांबून आपल्याला मंदिरामध्ये पोहोचवतात. मंदिर पोचता तुमचे नाही बोलता ना आम्हाला तर 5:15 5:30 झाले तेव्हा म्हणजे भस्म आरती चालू होती. आणि भस्म आरती चालू असेल जसं जेव्हा तुम्ही मंदिरामध्ये एंट्री करसाल, एंट्री केल्यावरती आहे ना थोडं आपलं माइंड थोडं शार्प ठेवायचं. आमच्या मॅडमला वाटलं की अजून लाईन पुढे. मॅडम अशा निघून पुढे गेल्या. इथून तिथपर्यंत अशा गेल्या असतील पुढे. आणि बघतोय तर काय, मी राईटला बघितलं, अरे महाकालेश्वरचं म्हणजे शिवलिंग होतं तिथं खालीच आहे. म्हणजे जे हे आहे म्हणजे जे शिवलिंग पिंड ते इथेच आहे. आणि आम्ही सरळ त्यांनी इतकं हे केलेलं की चला तर आम्ही तर सरळ निघून मी दर्शन पण नाही केले. मी सरळ बाहेर जाते आणि नंतर ती बोलला अरे इकडे दर्शन करायला बोलवलं आणि मग दाखवलं. आणि खूप डिस्टन्स आहे इथून. खूप डिस्टन्स जवळून तर दर्शन पॉसिबलच नाही. तुम्हाला खूप प्री प्लॅनिंग करावं लागेल. ते आम्ही तुम्हाला नेक्स्ट सांगेल. तुम्हाला म्हणजे असं जर बोलतात ना रनिंग वॉकिंग तुम्हाला दर्शन घ्यायचं 5 to 10 सेकंडचं दर्शन, ते पण खूप असं डिस्टन्स वरती असणार. फक्त तुम्हाला पिंड दिसणार अशी छोटीशी तिकडून लांबून, तिथूनच दर्शन घ्यायचं.
बट ते भस्म आरती वगैरे चालू असते तिकडे. समजा जर तुम्हाला भस्म आरती तिथे बसून एकदम शांतपणे असं जवळून क्लोजली बघायची असेल तर ते फक्त VIP लोकांनाच आहे, आपल्यासारख्या माणसांना भेटत नाही. असं हे नाही. असंच आहे. आता आतमध्ये काचेच्या इथे बसण्यासाठी तुम्हाला 90 डेज अगोदर पास काढावा लागेल. जे सतीश बोला ना भस्म आरती फक्त VIP लोकांना भेटते असं नाहीये. तुम्हाला ते 90 डेजचं जसं सतीश बोलला तसं तुम्हाला बुकिंग करायला लागेल. ठीक आहे, ते ऑनलाईन झालं. ऑफलाईन पण बोलतात आहे म्हणून, पण ऑफलाईनमध्ये तुम्हाला काहीच गॅरंटी नाही की तुम्हाला भेटेल की नाही भेटेल. कारण त्याला सकाळी की संध्याकाळी मला आठवत नाहीये, पण 8:30 वाजतापासूनची एक लाईन आहे, ती फक्त फॉर्म फिलअप करण्यासाठी. फॉर्म फिलअप करून याच्यावरती तुम्हाला काही डॉक्युमेंट्स अटॅच करून 6:30. ओके 6:30चे याच्यावर काय डॉक्युमेंट्स वगैरे अटॅच करायचे, तुमचं फोटो कॉपी वगैरे आधार कार्ड हे सगळं तुम्हाला दुसऱ्या गेटवरती सबमिट करायचं. गेट नंबर 4. ते सबमिट केल्यानंतर मग तुम्हाला एक रिसिप्ट भेटणार. ती रिसिप्ट घेऊन तुम्ही आरतीसाठी बसू शकता. त्यासाठी पण तुम्हाला खूप ॲडव्हान्समध्ये लाईन लावावी लागेल. म्हणजे त्याच्यावरती डिपेंड करतं, लाईनवर डिपेंड करतं की तुम्ही लाईनमध्ये कुठे आहात, त्याच्यावरून डिपेंड करतं की तुम्ही कुठे तुम्हाला आतमध्ये बसायला जागा भेटणार. सो ते खूप ऑफलाईनवाला प्रोसिजर तर खूप खतरनाक आहे. जर तुम्ही इतकं लांब ट्रॅव्हल करून जाता त्याच्यासाठी ना कपॅसिटी राहत नाही. सो आम्ही असं रेकमेंड करू, जर तुम्हाला भस्म आरती खरंच जेन्युइनली तुम्हाला खूप इच्छा आहे तर तुम्ही ऑनलाईन बुकिंग करा. आधी तुम्ही भस्म आरतीची बुकिंग करा, मग तुम्ही ट्रेनचे तिकीट करा. हे बेस्ट राहील. आणि जे VIP तू बोलवतास ना, ते मी थोडं रिसर्च केलं, सतीशला पण माहिती नसेल. मी आता कालच मला समजलं की जे नाही का ते पुढे दर्शन एकदम जवळून दर्शन भेटतं, त्याच्यासाठी काहीतरी चार्जेस आहेत. ते चार्जेस जरा जास्त आहेत आणि ते चार्जेस पे करून तुम्ही ऑनलाईन ते महाकालेश्वर एक वेबसाईट आहे, त्याच्यावरती जाऊन तुम्ही ॲडव्हान्समध्ये बुकिंग करावी लागेल. जसं भस्म आरतीचं आहे ना तसंच बुकिंग करून मग तुम्हाला तिथे दर्शनसाठी परमिशन भेटणार. तेव्हा तुम्ही तिथे पुढे जाऊ शकता. जे पुढे आपण बघितलं ना एकदम पुढे बसले होते, त्यासाठी पण एक बुकिंग आहे. शयन आरती म्हणजे मला माहित नव्हतं शयन आरती म्हणजे काय. आमच्या मॅडमने सांगितलं की शयन आरती म्हणजे संध्याकाळची आरती असते. भस्म आरती जी मॉर्निंगला सकाळी होते ते 5:30 वाजता ती वेगळी, आणि शयन आरती ती होते रात्री होते. रात्री किती वाजता होते? 10:40 होते. तर जर तुम्हाला ती शयन आरती हवी असेल, हा सगळा खेळ पूर्ण टायमिंगचा आहे. जर तुमचा टायमिंग परफेक्ट असेल तर तुम्ही करू शकता. मग तुम्हाला बेस्ट सांगतो, जिथे एंट्री भेटते ना मंदिरात जायला, तिथे जाऊन थांबायचं. चप्पल वगैरे आपल्या साईडला काढून ठेवून द्यायची आणि चप्पल तुम्ही आतमध्ये पूर्ण सराउंडिंगमध्ये घालून जाऊ शकता. एक मंदिराच्या बाहेर तुम्ही म्हणजे एक एंट्री आहे त्याच्या बाहेर काढा, नाही तर तुम्हाला माणसं बोलणार की ये फूल ले लो, चढ़ावा ले लो और उधर ही हमारे इधर रखो, अंदर कुछ रखने के लिए जगह नाही आहे. आतमध्ये पूर्ण सुविधा आहे. तुम्हाला पाणी प्यायला भेटणार, वॉशरूम भेटणार, सगळं A to Z, शूज ट्रॅक सगळं आतमध्ये सुविधा आहे. तर एक्झॅक्ट 9:40 वाजता एंट्री मारायची तुम्ही. जो गेट आहे ना जिथून आपल्याला एंट्री भेटणार ना, तिथे 9:40 वाजता एक्झॅक्ट मारली ना तर एकदम कासवागत एकदम हळूहळू चालत जायचं. हळूहळू जेवढं तुम्ही हळूहळू चालत जाणार, एक्झॅक्टली तुम्हाला काय करायचंय, 10 वाजता मेन गेटपर्यंत पोहोचायचं. जिथून म्हणजे मंदिराच्या इथे आतमध्ये एंट्री भेटणार आहे, 10 वाजता पोहोचायचं. ते लोक ना 10 वाजता काय करतात, बाहेर जे सोडतात ना असं दर्शन घेणार आणि सोडून देणार, तर ती तिकडचा गेट बंद करतात आणि जो इकडचा गेट आहे जिथून आपल्याला एंट्री भेटते तो 9:40 वाजता एक्झॅक्ट बंद करतात. 9:40ला जेव्हा क्लोज होतो ना तो गेट, त्याच्यानंतर तुम्हाला परत एंट्री नाही भेटणार. मग शयन आरती गेली. असं सिम्पल. जेव्हा 9:40 वाजता एंट्री मारली, आतमध्ये एकदम हळूहळू जायचं, नाही तर काय होईल, शयन आरती चालू व्हायच्या अगोदरच तुमचा नंबर येईल, तुम्ही दर्शन घेचाल आणि तुम्ही तिथूनच असं पळवले जाचाल. आणि लिटरली तुम्हाला सांगतोय पळवले जातात. असं चला आपलं जसं लालबागला कसं असतं, दर्शन वगैरे चलो जाऊ, दर्शन वगैरे पण नाही. इकडे उज्जैन आपलं काय म्हणतात महाकालेश्वरच्या मंदिरामध्ये इतकं पण धक्काबुक्की नाही केली लोकांनी. म्हणजे नॉर्मलच आहे, पण ओरडतात खूप की चला निघा ओरडतात खूप. त्याच्यामुळे मग ते आपण निघूनच जातो ऑफकोर्स. पण शयन आरतीचं तेच मी म्हणवते की 9:40 सतीश बोलला तसं बरोबर. 9:40 तुम्हाला एंट्री करायची आहे आणि जितकं पॉसिबल असेल ते पण. आणि त्यांना माहिती आहे की सगळ्यांना माहिती आहे की हळूहळू जायचंय, कारण आपल्याला आरतीसाठी थांबायचंय. सो ते लोक काय करतात की ओरडतात, सिक्युरिटीवाले शिट्ट्या वाजवत राहतात, ओरडत राहतात की चला. पण आपण धमक्या पण देतात, तुम लोग जाओ नाही तो हम लोग तुम लोग को निकाल देंगे. सतीशला भेट धमकी. सतीश थांबला होता, सतीशला मी थांबले तर तो बोलला की मी येऊन तिथे धक्के देऊन हे करेल ना, ते तुम्हाला आवडणार नाही, तुम्ही स्वतःहून जा असं करत. ते फक्त असे बोलतात, असं काही करत नाही. हा, तर मग तुम्हाला त्याचं एक ट्रिक, ही शयन आरतीची एक ट्रिक आहे. तिथं तुम्हाला पास वगैरे काय लागत नाही. ते नॉर्मल लोक पण जाऊ शकतो, म्हणजे आपण लोक जाऊ शकतो बिना पैसे देता. पण त्याचं थोडंसं तुम्हाला टायमिंग तुमचा बसला पाहिजे. ते आता तुमचं पूर्णपणे लक वरती आणि थोडंसं टायमिंग वरती पण आहे. नाही काय लक तुमच्या हातात आहे. 9:40 वाजता एंट्री मारायची आणि कासवच्या चालेने जायचं, सिंपल. और अभी हम लोगों ने जुगाड़ लगाया है. क्या जुगाड़ लगाया है बंटी, बताओ जरा. आम्ही
जणांना विचारलं. इधर एक मैडम बैठी है, अभी बहुत बहुत ये है। उस मैडम ने बताया कि एग्जैक्ट 9:40 को इधर एंट्री मारोगे तो रात की शयन आरती मिल जाएगी। हाँ. अभी जाओगे तो दर्शन निकल के वहाँ से ही भागा देंगे। दर्शन करके बाहर. हाँ, उधर से ही भागा देंगे। पण आपण हिंदी का बोलतो? अरे यार, त्या मॅडम सोबत हिंदी बोललो ना. इंडिया में सब चलता है बंटी. क्या आई फोन करते, आई आई काय बोलते बघू बरं. आई बोल. हॅलो. हा, तू आमच्या लॉग मध्ये आहेस आता. बोल बोल, काय बोलते. आम्ही मंदिरात आहे, महाकालेश्वर मंदिर. तिथून रूम लांब आहे थोडीशी, 5-10 मिनिटावरती. 5 मिनिटं लय झाली. पब्लिक मंदिराला. खाली पण आहे, खाली पण जागा आहे. क्या कर रहे हैं यार. गायाने वासरू बघा किती छान वाटतं यार. मी गावाला असं बघितले. काय काय नाही करत, काय नाही करत. रिक्षा गेली आता. आमचं महाकाल उलट दिसते फ्रंट कॅमेरामुळे. महाकाल तर केसांमुळे दिसतच नाहीये. इधर जाने के लिए बंटी रिक्षा कर रहा है. 4 मिनिटं, फक्त 4 मिनिटं मंदिरापासून आमचं घर म्हणजे ते रूम. तरी पण आम्ही ऑटो गेलेला आहे ना की 3 वाजेपासून आम्ही उभेच आहे. 2:30 वाजले. आम्ही रात्रभर झोपलत नाही.